स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज मी आणि माझे मित्र चाललो आहे वाराणसीला, ज्याला काशी बनारस या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ट्रिप प्लॅन करताना 6-7 जणांचं होतं, बट फायनली आम्ही 4 जणच निघालो आहे. व्हिडिओ शूट तर करतो आहे, बट यूट्यूबवर टाकीन की नाही माहिती नाही. जर टाकला तर तुम्हाला नक्की दिसेल, आणि दिसला तर नक्की लाईक करा. आता निघालो आहे पुणे स्टेशनवरून मुंबईला जायला. इंद्रायणी एक्सप्रेस आहे, समथिंग 6:30 वाजता, आणि ती पोचवेल आम्हाला एक 9:30पर्यंत ठाण्याला पोचवेल. ठाण्याला उतरल्यावर कळत नव्हतं की जेवायला कुठे जायचं. ॲक्च्युली हॉटेल माहीत नव्हतं चांगलं. मग दीदीला वगैरे फोन करून विचारलं तर ती बोलली शिवसागर. अजून 1-2 लोकांना विचारलं, त्यांनी पण नीट सांगितलं. मग इथेच गेलो जेवायला. आता जेवण तर झालं आमचं. इथं कॉफी पितोय. आत्ता पोचलोय बुऱ्हाणपूरला. रात्री ट्रेन भेटली, जवळपास 1 वाजता आली ट्रेन. त्यानंतर काही शूट नाही केलं, मी झोपलो डायरेक्ट. आत्ता उठलोय. मला वाटलं होतं की थंडी असेल इकडे खूप, बट म्हणावे तशी काही थंडी नाही आहे. खूप वेळ चहावाल्याची वाट बघत होतो. चहावाला आला, चहा घेतली, बट नंतर असं वाटलं की मी का घेतली. स्नॅपमध्ये फोटो काढायला तेवढी मस्त वाटत होती चहा, बट चवीला एकदम पानसट. जर तुम्ही बनारसला जायचा प्लॅन करत असाल बाय ट्रेन, तर ही ट्रेन नक्की रेकमेंड करेन मी. आम्ही मुंबईतून म्हणजे CSMTवरनं ही ट्रेन सुटते, CSMT टू वाराणसी. बट ट्रेन एकदम प्रत्येक स्टेशनला ऑन टाईम, बिफोर टाईम पोचत होती. ट्रेनचं नंबर, नाव वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. दादूनं बॅग भरून झाल्यावर एक चावी अडकवला त्याच्या, आणि मी फिरवला. आता बॅग झाली लॉक. आता काय करायचं, कॉलेजचा ट्राय करतोय आता सगळी. जर तुम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करताय तर स्विगी, झोमॅटो हे फूड ऑर्डर करण्यासाठी चांगले ऑप्शन्स आहेत. बट आम्ही दुपारी मागवलेलं ते तर परफेक्ट ऑर्डर आलेली, बट रात्री थोडीशी ऑर्डरमध्ये गफलत झाली. ॲक्च्युली 4 बर्गर होते, त्यातले 2च डिलिव्हर झाले. आय डोंट नो कोणाची मिस्टेक होती, डिलिव्हरी बॉयची की रेस्टॉरंटची, बट रिफंडचा आला परत. स्टेचे पण खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिकडे गेल्यानंतर. सो आम्ही आधी तर बुक नव्हतं केलं. तिथे गेल्यानंतर आम्हाला एक चांगला रूम भेटला.